आणि छान पाऊस झाल्यामुळे भाज्या खूप छान येतात. तर मी प्रत्येक भाजी घेऊन येत असते. आणि भाज्या आणताना मी जास्त भाज्या आणत नाही, 2 दिवसाच्या भाज्या आणते. रोज चालायला जाते त्याच्यामुळं मग रस्त्यावर भाजी असते आणि मग ती घेऊन येते. जास्त स्टॉक करत नाही फ्रीजमध्ये. स्टॉक केलेल्या भाजी जास्त खाऊ नये. ताजी भाजी खाल्ली तर ती कधी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. तर ह्या थोड्या भाज्या मी आणलेल्या आहेत. टोमॅटो, फ्लावर, वाटाणा आणि फळांमध्ये मोसंबी आणि पिअर्स आणलेत. तर नमस्कार, मी शैला आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. सकाळचे 7 वाजलेत आणि माझी वॉकला जायची तयारी झाली आहे. वजन वाढल्यामुळे वॉक करणं गरजेचंच आहे. तर चला, आपला आहार आणि व्यायामाचा जर समतोल ठेवला नाही तर वजन भरभर वाढतं. आणि त्यात जर वय 45च्या पुढं गेलं तर स्त्रियांचं वजनही खूप पटकन वाढतं. त्याच्यासाठी आहार, व्यायाम याच्यामध्ये समतोल ठेवला पाहिजे. वजन वाढलं की मग श्वासाला त्रास होतो, गुडघे दुखतात आणि अशाच व्याधी आपल्याला जडतात. त्याच्यामुळे आपण वजन कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. माझंही वजनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळं माझं थोडंसं वजन वाढलं आहे. थोडंसं न म्हणता जास्तच वाढलं आहे. आणि मला जवळजवळ 10 किलो वजनाचं टार्गेट आहे माझ्यासमोर. मला 10 किलो वजन कमी करायचं आहे. तर बघू आता, त्याच्यासाठी तर वेळ द्यावाच लागेल. आणि मी आता आलेली आहे वॉकसाठी. तर इथं शेती होती आणि त्या शेतीमध्ये प्लॉट पडलेत आणि छान रस्ते पण तयार केलेत त्यांनी. तर त्या रस्त्याला मी चालणार आहे आणि इथे फारशी गर्दी पण नसते. माझ्याबरोबर शशांक पण आहे. आम्ही दोघेही चालणार आहोत. शशांक त्याच्या फोनवर बिझी आहे आणि मी आपली चालती आहे पटपट पटपट. तर छानपैकी दिवस उगवला आहे आणि कोवळं ऊन पण पडलेलं आहे. तर चालण्याबरोबर कोवळ्या उन्हाचा पण फायदा होतो. त्याच्यामधून आपल्याला डी विटॅमिन भेटतं. तसं चालायला नाही आलं तर मग घरात कामाच्या याच्यामध्ये बाहेर जाणं होत नाही आणि सहसा 45च्या पुढं वय गेली की डी विटॅमिनची कमतरताही बहुतेक स्त्रियांमध्ये असते. तर सकाळी सकाळी 8 ते 9च्या दरम्यान थोड्या वेळ आपण 10 मिनिटं कळून कोवळ्या उन्हामध्ये बसलं पाहिजे. वॉकला आलं की चालणंही होतं आणि कोवळं ऊनही भेटतं, मनही फ्रेश होतं, शुद्ध हवेमध्ये छान वाटतं. इथे आम्ही पूर्ण या प्लॉटला 3 ते 4 राऊंड मारलेत आणि फास्ट चालतोय. आता हा शेवटचा राऊंड आहे. एवढा राऊंड झाला की आम्ही घरी जाणार आहे. फास्ट चाललं तरच वजनावर काम होतं. शशांक पण माझ्या मागे चालत येतोय आणि आमचा एवढा राऊंड मारून झाला की मग थोडंसं प्राणायाम करणार आहे. तर हा राऊंड पूर्ण झाला आहे आणि प्राणायामसाठी बसले मी. थोडंसं प्राणायाम करावं म्हटलं आणि प्राणायाम केलं म्हणजे जरा शरीराला पण रेस्ट भेटते. तर खूप सुंदर वातावरण होतं सकाळचं आणि हवा पण खूप शुद्ध आणि स्वच्छ होती. मस्त वाटत होतं. तर आमचे सगळे 4-5 राऊंड पूर्ण झाले आणि प्राणायाम पण झालं आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहे. तर घरी जायला आम्हाला साधारण 5 ते 6 मिनिटाचा वेळ लागेल. एकूण आमचा 1 तासाचा हा वॉक होणार आहे कंप्लीट. तर आता आम्ही घरी पोचलेलो आहोत आणि घरी पोचल्यानंतर मी थोड्या वेळ बसले. लगेच कामाला न लागता म्हटलं थोडी विश्रांती घ्यावी आणि मग कामाला लागावं. आंघोळ करून फ्रेश झाले आणि मग नाश्त्याच्या तयारीला लागले. आणि आज थंडी पण खूप होती, त्याच्यामुळे अंगातली थंडी काही जात नव्हती. मी परत आंघोळ करून स्वेटर घातलं आणि ह्या भाज्या आहेत ना, शेतातून आल्या होत्या. आमच्या शेतामध्ये पालक, मेथी वगैरे भाज्या टाकल्या होत्या. तर त्या काल त्यांनी आणल्या होत्या मिस्टरांनी. जसं आपल्याला भाजीचा प्रश्न पडतो रोज काय भाजी करावी, तसं नाश्त्याचाही पडतो रोज नाश्त्याला काय बनवावं. आणि मी मग ही पालक थोडीशी निवडली आणि ती स्वच्छ धुवून कट करून घेतली. एका बाउलमध्ये 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलं आणि त्याच्यात थोडंसं बेसन घालून हिरवी मिरची, लसूण,
जिरे याचा महाराष्ट्रीयन पद्धतीचा ठेचा केला आणि तो त्याच्यामध्ये मिक्स केला आणि छानपैकी पीठ मळून असं मिक्स करून घेतलं. तर शशांक लग्नाला गेला होता ना, तर त्याच्या मित्रांचे फोटो मला तो दाखवत होता. त्याच्या मित्राचं लग्न होतं, तर मी ते फोटो बघितले आणि परत मी माझ्या पुढच्या कामाला लागले. तर इकडे मी तवा गॅसवर तापायला ठेवलेला आहे आणि आता याच्यावर मी हे मिश्रण थापणार आहे. असा नाश्ता तुम्ही अवश्य करून बघा, खूप छान लागतो आणि याला वेळही कमी लागतो. तर असं छानसं हे मिश्रण थापून घ्यायचं आणि त्याच्यावरती भरपूर तेल टाकायचे आणि तेल टाकल्यानंतर हे खमंग भाजून घ्यायचं. चांगलं भाजलं तर याची चव अजून वाढते. बघा अशा प्रकारे छान भाजले आणि नाश्ता करायला या. मी पण नाश्ता करते. खूप छान झाला आहे नाश्ता. तर अशा प्रकारे नाश्ता वगैरे आवरून कपडे, भांडे, फरशी सर्व कामे आवरली आणि रात्री मी मूग भिजायला टाकले होते, तर त्या मुगाचीच भाजी बनवली. भाजी पण खूप छान झाली होती आणि भाजीबरोबर सोबत मी ज्वारीच्या भाकरी बनवल्या होत्या. आज चपात्या वगैरे काही केल्या नाही आणि भात पण स्किप केला. तर अशा पद्धतीचं आमचं जेवणही झालं आणि हे माझं सकाळपासून दुपारपर्यंतचं रुटीन मी तुमच्याशी शेअर केलं. तर सगळं जेवण वगैरे आवरल्यानंतर मिस्टर हॉलमध्ये टी व्ही बघत होते. मराठी सिनेमा लावलेला होता. टी व्ही आणि मोबाईल पाहण्याचं काम बरोबरच सुरू होतं. दोन्ही कामे चालली होती. अरे किती वाजले? हो जरा कामात हो रे, तुझ्या कामामुळे घरच्या माणसाला विसरूनच गेलास तू. नाही करणारच. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये.